उन्हाळ्यात भाज्या खायची इच्छा होत नाही किंवा तोंडाची चव गेलेली असते आणि काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा होते, तेव्हा तुम्ही हा भाजीचा प्रकार नक्की ट्राय करून बघू शकता. हा उन्हाळ्यामध्ये सावजी लोकांकडे हमखास केला जाणारा एक भाजीचा प्रकार आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी मधुरा, मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण करणार आहोत सावजी पद्धतीने आंबे कांद्याची भाजी. आम्ही याला आंबे कांदे म्हणतो. तुम्ही याला कैरीची भाजी सुद्धा म्हणू शकता. चवीला तर इतकी जबरदस्त असते की तुम्ही नक्कीच 2 चपात्या जास्त खाल आणि पुन्हा पुन्हा याच पद्धतीने करून खाल. कच्च्या आंब्याचं आणि कांद्याचं इतकं जबरदस्त कॉम्बिनेशन आहे हे की चवीला खरंच फारच भन्नाट लागते. कमीत कमी मसाल्यात बनवून तयार होते. कुठल्याही प्रकारचं वाटण करण्याची गरज नाही आहे आणि 5 मिनिटात बनवून तयार होते. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर बघा, आता पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपल्याला सर्वात आधी लागणार आहे आंबे आणि कांदे. तर मी इथे 5 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि 2 कच्च्या कैऱ्या म्हणजेच कच्चे आंबे घेतलेले आहेत. आणि हे आंबे आपल्याला अशा पद्धतीने चिरून घ्यायचे आहे. तर याची साल काढायची नाही आहे आणि अशा पद्धतीने याला आपल्याला चिरून घ्यायचं आहे. आणि कांदे सुद्धा आपल्याला उभे लांब अशा पद्धतीने चिरून घ्यायचे आहे. मी एकदम पातळ अशा स्लाइसेस याच्या करून घेतलेल्या आहेत. तर आपल्याला याच्यासाठी लांबच कांदा चिरायचा आहे. कैरीचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. कैऱ्या जर जास्त आंबट असेल तर इथे 1 कैरी घेतली तरीही चालेल. तर आता इथे मी तेल घेतलेलं आहे. तेल इथे 2 ते 3 टेबलस्पून आपल्याला लागणार आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण या भाजीत थोडंसं तेल जास्त घातलं तर छान लागतं. आता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यात घालायचं आहे मेथी. तर मेथी दाणे मी यात अर्धा चमचा घालून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये हे उभे चिरलेले कांदे घालून घ्यायचे आहेत. तर इथे मी आता संपूर्ण कांदे घालून घेतलेले आहे आणि कांदा इथे आपल्याला 2 मिनिट परतून घ्यायचा आहे. पूर्ण शिजवायचा नाहीये, फक्त 2 मिनिट परतून घ्यायचा. आता यात कांदा लवकर शिजण्यासाठी आपल्याला मीठ घालायचं आहे. तर मी संपूर्ण जेवढं मीठ लागणार आहे तेवढं आताच घालून घेतलेलं आहे. आता मीठ घातल्यानंतर हे मिक्स करायचं आणि कांदा आपल्याला इथे सॉफ्ट होईपर्यंत परतायचा आहे. तर मीठ घातल्याने कांदा लवकर शिजला जातो, म्हणून मी मीठ आधीच घातलेलं आहे. आता इथे कांदा मी 2 मिनिट परतून घेतलेला आहे. कांदा सॉफ्ट झालेला आहे आणि ट्रान्सपरंट झालेला आहे. आता यात घालून घ्यायचे आहेत आंबे, म्हणजेच कैऱ्या घालून घ्यायच्या आहेत. ज्या बारीक चिरून घेतलेल्या होत्या त्या कैऱ्या आता मी यात घालून घेतलेल्या आहेत. मी यात एकच कैरीची कोई घातलेली आहे, दुसरी घातलेली नाहीये. आंबट होईल म्हणून मी एकच घातलेली आहे. आता कैऱ्या घातल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला यात सुके मसाले घालायचे आहे. तर यात घालायची थोडीशी हळद, त्यानंतर चवीनुसार तिखट घालायचं आहे. तर मी 1 चमचा तिखट घातलेला आहे. 3-4 टीस्पून मी इथे गुळ घातलेला आहे. गुळ घातल्याने आंब्याचा आंबटपणा बॅलन्स होतो आणि चव खूप छान आंबट गोड अशी येते. त्यानंतर 1 चमचा धने पावडर घालायचा आहे आणि जिरे पावडर अर्धा चमचा घातलेला आहे. आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर एवढेच मसाले आपल्याला यात घालायचे आहे. बाकी कुठल्याही प्रकारचे मसाले यात घातले जात नाही आणि आलं लसूण पेस्ट सुद्धा यात घातली जात नाही. तर संपूर्ण मसाले घातल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण घालून 3 ते 4 मिनिट आपल्याला शिजवायचं आहे. तर जोपर्यंत यातले जे आंबे आहेत ते सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता इथे 3 ते 4 मिनिट मी शिजवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला चेक करायचं आहे की इथे आंबे म्हणजेच या कैऱ्या शिजलेल्या आहेत की नाही. तर चमच्याच्या साहाय्याने याला चेक करून बघायचं. तर तुम्ही इथे बघू शकता की या कैऱ्या छान सॉफ्ट झालेल्या आहेत आणि शिजलेल्या आहेत आणि कांदे सुद्धा इथे व्यवस्थित शिजलेले आहेत. आता आपल्याला या स्टेजवर गॅस बंद करायचा आहे. तर अशा प्रकारे इथे आपली आंबट गोड चवीची आंबे कांद्याची भाजी तयार झालेली आहे. आता ही खायची कशी, तर तुम्ही याला चपाती सोबत, भाकरी सोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता. तुमचं संपूर्ण जेवण या भाजी सोबत होऊ शकतं आणि तुम्ही याला चटणीचा एक प्रकार जरी म्हटलं तरीही सुद्धा चालेल. 2 दिवस आरामात टिकते जर तेलाचं प्रमाण तुम्ही थोडं जास्त टाकलं तर. आणि फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही 4-5 दिवस सुद्धा खाऊ शकता. आणि तुम्ही इथे बघू शकता भाजीला रंग खूप छान आलेला आहे. बघूनच खाण्याची इच्छा होत आहे आणि चव तर खरंच
खूप भन्नाट अशी झालेली आहे. तर हा एक भाजीचा प्रकार तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला 100% आवडेलच. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो करत राहा. भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपीज सोबत. तोपर्यंत बाय. धन्यवाद.